शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रशांतला रागिणीच्या तावडीतून सोडवत भूमीने खूप मोठा धमाका केलेला आहे. पुराव्यासकट रागिणीचा सगळ्यांच्या समोर पर्दाफाश झालाय. एक दोन नाही, तब्बल 5 पुरावे रागिणीच्या विरोधात आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा लेटेस्ट पुरावा म्हणजे प्रशांत सगळ्यांच्या समोर येत सुरुवातीपासून कशा पद्धतीने रागिणी अभिजितचा पाठलाग करत त्याने जे जे काही केलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर असं एकदम वेगळ्या पद्धतीने आणल्यामुळे अचानकपणे रागिणीवरती झालेला हल्ला सहन न होऊन आता खूप मोठा डाव उलटलेला आहे. रागिणी निश्चिंत असते की प्रशांतला किडनॅप केले म्हणजे भूमी काहीच बोलणार नाही, पण ऐन वेळेला भूमीने पलटी मारत डाव जो उलटी केलेला असतो ते रागिणीला काहीच कळत नाही आणि त्याच वेळेला प्रशांतची डॅशिंग एंट्री होते. प्रशांतच्या एंट्रीमुळे आता मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येतो आणि आता रागिणीचं कारस्थान आजी आणि राजा काकांना समजतात. सगळेजण हादरतात. आता इकडे रघु काकांवरती लक्ष ठेवण्यासाठी 2 वॉर्ड बॉय कंटिन्यू तैनात करून भूमी 24 तास त्यांना रघु काकांच्या इथे थांबवून आता भूमी घरच्यांच्या समोर रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी येते. आता मात्र रागिणी गडबडते. काय करावं बरं? मग आपल्या हातात शेवटचं काहीतरी अस्त्र असावं म्हणून रागिणी ताबडतोब उस्तादला कॉल करते. उस्तादला कॉल करून रागिणीने आता भूमीला म्हणजे भूमीच्या भावाला प्रशांतला किडनॅप करण्यासाठी सांगितलेलं असतं. पण रागिणी मूर्ख, तिला वाटत असतं की आपण भूमीला या सगळ्यामध्ये अडकवू, पण रागिणीच त्या जाळ्यात अचूक अडकलेली असते. कारण निघतानाच भूमीने खूप मोठी खेळी खेळलेली असते. भूमी आता रघुवाकांसाठी 2 वॉर्ड बॉय तैनात करून ज्या वेळेला घरी यायला निघते रागिणी तिचा पाठलाग करत तिच्या मागोमाग येते आणि भूमी, नको ना ग घरच्यांसमोर माझं सगळं सत्य सांगू, मी तुझ्या पाया पडते. आत्तापर्यंत कमवलेलं सगळं सगळं निघून जाईल, प्लीज नको ना भूमी, असं करू नको, असं म्हणत रागिणी तिच्या हातापाया पडायला लागते. त्यावरती भूमी सांगते, आत्या, आत्तापर्यंत जे केलत ना त्यामुळे बाबांचा जीव गेलाय, आकाशचा जीवे मारण्यासाठी कारस्थान केलं, मला सगळं समजलंय. त्यामुळे आता मात्र मी थांबणार नाही. आणि तेवढ्यात भूमीला प्रशांतचा कॉल येतो. उस्तादच्या कॉलवरून प्रशांतचा कॉल येतो आणि प्रशांत सांगतो, ताई, मी किडनॅप झालेलो आहे. आता मात्र इकडे भूमीला खूप मोठा धक्का बसतो आणि आता रागिणीचा डाव इथून चालू होतो. पण मूर्ख रागिणीला माहित नसतं की भूमीने आता रागिणीचा शेरा सव्वाशेर बनत खूप मोठा दुसरा डाव रचलेला असतो. कारण भूमीच्या मदतीला भानुशाली वकील हे ठामपणे उभे असतात. ज्या वेळेला तिने रघुवाकांना वॉर्डबॉय तैनात करून निघालेली असते तेव्हाच तिने भानुशाली वकिलांना कॉल केलेला असतो आणि हुशार भानुशाली वकिलांनी दुसरा डाव खेळलेला असतो. तोपर्यंत इकडे भूमी घरात येते आणि आता फोन ठेवून भूमी घरात येत असतानाच रागिणी म्हणते, काय आता घरात जाऊन सगळ्यांना सगळं सांगशील ना? जा जा, सगळ्यांना सगळं सांग, माझी काही हरकत नाहीये, तुला जे करायचं ते कर, फक्त एकदा प्रशांतच्या जीवाचं काय बरं वाईट होईल त्याचा विचार कर. असं म्हणत आता सगळेच जण समोर असताना घरी भूमी येते आणि ऑलरेडी निघताना भूमीने फोन केलेला असतो की मला आत्यांच्या संदर्भात खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसा. मग घरी आल्यावरती आकाश आता बोलतो, सायकल राणी, अगं आत्याबद्दल तू काय सांगणार होती? आम्ही सगळेजण वाट पाहतोय आणि तू काय बोलणार आहेस या गोष्टीचा आम्हाला काहीच कल्पना नाहीये. असं म्हटल्यावरती आता रागिणी म्हणते, भूमी, बोल की, माझ्याबद्दल जे काही सांगणार आहेस ते सगळं सगळं सांग, मी सुद्धा ऐकायला उत्सुक आहे. माझ्याबद्दल इतकी काय महत्त्वाची माहिती आहे जी तू सांगणार आहेस? असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रागिणीला वाटतं की भूमी काहीच बोलणार नाही, पण भूमी सांगते, मला खूप महत्त्वाचे पुरावे दाखवायचे आहेत. रागिणी विचार करते, हे काय झालं? भूमी सांगते, आत्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे पौर्णिमाचा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणला जातो. रागिणीच्या चेहऱ्यावरचे अगदी क्षणाक्षणाला रंग बदलतात की हिचा भाऊ माझ्या ताब्यात आहे तरी सुद्धा ही का असं सगळ्यांना सांगते? भूमी सांगते, पौर्णिमाचा व्हिडिओ. या रागिणी म्हणते, अगं भूमी, तुला मी काय सांगितलं होतं? भूमी म्हणते, आत्या, एक शब्द बोलू नका, तुम्ही मला काय सांगितलं ते सगळ्यात शेवटी येणार आहे, तुम्ही काय केलंय हे सगळ्यात शेवटी येणार, पण आधीचा कच्चा चिट्टा सगळ्यांच्या समोर येऊ दे. आता रागिणी विचार करते, हे काय घडलं? मी तर हिला बाहेर धमकी दिली होती की तू काही कुणाला सांगू नकोस, नाहीतर तुझ्या भावाचा जीव जाईल, पण ही तर सगळं सांगते. पौर्णिमाचा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर प्ले केला जातो. राजा काका, आजी यांना आपल्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. पौर्णिमा हे काय बोलते?
रागिणी म्हणते ही भूमी आणि पौर्णिमा या दोघी जणी मिळून कारस्थान करतायत, मला अडकवतायत. ही रागिणी सांगते की ही भूमी आणि पौर्णिमा सख्या बहिणी सख्या वैरी असताना सुद्धा माझ्या विरोधात एकत्र आल्यात. भूमी तुला लाज नाही वाटत? आई तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये? भूमी सांगते आम्ही दोघी सख्या बहिणी आणि पक्क्या वैरिणी असलो तरी. आता हे आगाशे डॉक्टर आणि आगाशे डॉक्टरांचा दुसरा व्हिडिओ प्ले केला जातो. आगाशे डॉक्टरांनी जे बोललेलं असतं ते राजा काका आणि आता आजी यांच्या समोर येतं. आता मात्र इकडे सगळ्यांच्या चेहऱ्याचे रंग उडतात. रागिणी म्हणते भूमी काय करतेस? आगाशे डॉक्टरांना खरेदी केलंस का तू? भूमी म्हणते आगाशे डॉक्टरांना खरेदी केलं, पौर्णिमाला खरेदी केलं. तिसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे विद्याधर वकील. विद्याधर वकिलांचा आता हे स्टेटमेंट असं म्हणत विद्याधर वकिलांचं स्टेटमेंट सुद्धा की रागिणीने मृत्यूपत्राची झेरॉक्स त्यांना खूप सारे पैसे देऊन खरेदी केली, हे तिसरं समोर येतं. आता मात्र एक 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 उलगडत आता मात्र भूमीने सगळ्यांच्या समोर पर्दाफाश केल्यावरती रागिणी म्हणते तुला तुझ्या भावाच्या जीवाची पर्वा नाही का? भूमी सांगते आलात ना मूळ पदावरती, हा माझा शेवटचा वार असेल आत्या. आता तोपर्यंत गप्प असलेल्या राजा काकांना काय प्रकार चाललाय काहीच कळत नसतं. राजा काका म्हणतात भूमी काय आहे हे? त्यावेळेला भूमी म्हणते काका 2 मिनिटं थांबा, आता सगळं प्रशांत येऊन तुम्हाला सांगेल. काका म्हणतात मला आता हे सहन होत नाहीये, काय चाललंय हे सगळं? आणि त्यांना डोकं चक्रावतं की रागिणीला खरं मानायचं, भूमीचं खरं मानायचं की हे इतके सगळे लोकांचे पुरावे खरे मानायचे. मग डॅशिंग एंट्री होते प्रशांतची. प्रशांतला भानुशाली वकिलांनी ऑलरेडी सोडवलेलं असतं. भूमी सांगते सांग प्रशांत. प्रशांत सांगतो ज्या वेळेला रघु काकांवरती हल्ला करण्यासाठी रागिणी आत्या गेलेल्या त्या उस्ताद नावाच्या गुंडा नेत्यांना माझा पाठलाग करत रघु काकांचं घर दाखवलं. मग आता भूमिताईंनी ह्यांना रंगे हात पकडल्यावरती रघु काकांना मारताना यांनी मला किडनॅप केलं, मला किडनॅप करून मला मारण्याची धमकी दिली, मला ताईला फोन करायला लावला. पण ज्या वेळेला मी ताईला फोन केला त्याच वेळेला भानुशाली वकिलांनी येऊन मला सोडवलं. आता मात्र भूमीने सगळ्यांच्या समोर प्रशांतच्या तोंडून मोठा गौप्यस्फोट केल्यावरती आजी राजा काका सगळ्यांना मोठा धक्का बसतो. राजा काका म्हणतात रागिणी तू? आता रागिणीकडे बोलायलाच काही नसतं. पहिला पुरावा पौर्णिमाचा, दुसरा पुरावा आगाशेंचा, तिसरा पुरावा कदम डॉक्टरांचा, चौथा पुरावा प्रशांतचा आणि पाचवा पुरावा स्वतः भूमी. भूमी सांगते आत्यांनी आत्तापर्यंत जे केलं ते अगदी माझ्याकडे कच्चा चिठ्ठा हे फ्रॉडमध्ये म्हणजे महाजन इंडस्ट्रीमध्ये केलेले फ्रॉड, अभिजित सोबत मिळून केलेले फ्रॉड या सगळ्याचा रेकॉर्ड मी मिळवलेला आहे आणि हा रेकॉर्ड ह्या पेन ड्राईव्हमध्ये आहे. अजूनही माझं बोलणं खरं वाटत नसेल तर हा पेन ड्राईव्ह आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पुरावा रघु काका. रघु काका हे अजूनही जिवंत आहेत. ज्या वेळेला रघु काका शुद्धीवरती येतील ना तेव्हा भयानक खुलासा तेच करतील की ज्या वेळेला आकाशचे बाबा शुद्धीवरती आले होते ऑपरेशन नंतर तेव्हा त्यांनी मृत्यूपत्र का केलं, कारण त्या 2 दिवसामध्ये रागिणी आत्यांनी असं काहीतरी भयानक कृत्य केलंय की त्याच्यामुळे बाबांना हे मृत्यूपत्र करणं भाग पडलं. एक एक करत खुलासे होत जातात, एक एक करत रागिणीचे सगळे कारस्थानं समोर येतात. आता यानंतर आजी काका काय निर्णय घेणार, मालिका कोणत्या वळणावरती जाणार, पाहणं फार रंजक ठरणार आहे.